मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आता जे आहे ते सगळ्यात मोठा अपडेट आहे ते आपल्या लाडकी बहिणींसाठी आहे. तर हे अपडेट जे आहे ते सगळ्या लाडक्या बहिणींसाठी नाही. आज दुपारी 3 वाजल्यापासून जे अशाच महिलांच्या अकाउंटवरती लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या बहिणींच्या नावे जमीन आहे आणि ज्या महिलांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारचे 2,000 असे पैसे येत आहेत, अशा महिलांना दुपारी 3 वाजल्यापासून डीबीटीद्वारे जे आहे ते ₹500 लाडक्या बहिणीचा हप्ता जुलैचा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे जो आहे तो आत्ताचा जो आहे अमाऊंट जमा झालेली आहे. आता म्हणसाल की लाडक्या बहिणीला तर 1,500 येतात, मग हे 500च कसं काय? तर ज्या महिलांच्या नावे जमीन आहे किंवा ज्या महिला इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत आहेत, ज्याची अमाऊंट 2,000 किंवा 4,000 पेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडक्या बहिणीचा अर्ज केला असेल तर त्यांना फक्त ₹500 त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जातात आणि जुलै महिन्याचे जो काही हप्ता आहे, त्याची सुरुवात जी आहे ते आजपासून सुरू झालेली आहे आणि सगळ्यात पहिलं प्राधान्य जे आहे ते आपल्या याच महिलांना देण्यात आलेलं आहे की ज्या महिलांच्या नावे जमीन आहे, अशा महिलांना डीबीटीद्वारे ₹500 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता सगळ्या महिला म्हणतील की ज्यांच्या ज्यावेळी जमीन नाही अशा महिलांना 1,500 केव्हा भेटणार? तर या महिलांना सुद्धा लवकरच ₹1,500 ची रक्कम येत्या 48 तासाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. हे जे आहे ते फक्त काही लिस्ट आहे जी की डीबीटीद्वारे ट्रान्सफर केली जाते. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना, ह्या महिला झाल्यानंतर तुम्हाला पुढील 2 दिवसामध्ये जे काही आपल्या बाकीच्या महिला आहेत, ज्या महिला पात्र आहेत, अशा महिलांना त्यांच्या जुलैचा हप्ता ₹1,500 त्यांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. तर हे असं आहे आपलं अपडेट आणि या अपडेटविषयी आपण आपल्या WhatsApp ग्रुपवरती सुद्धा अपडेट देत असतो. त्याची लिंक आपण खाली दिलेली आहे जर तिथं तुम्हाला जॉईन व्हायची असेल तर. आणि अशाच नवीन अपडेटसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाइट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायचं आहे. धन्यवाद.